हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर आज मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच हे जे पार्सल ओपन करत आहे. खरं तर मला खूप जास्त आनंद होतो आहे की हे माझं फर्स्ट जे आहे स्पॉन्सरशिपचं जे प्रोडक्ट आहे ते मला मिळालेलं आहे आणि मी इतकी जास्त हॅपी, मी तुम्हाला काय सांगू. आणि म्हणजे स्पॉन्सरशिप मिळतात आणि मग आपल्या घरी प्रोडक्ट येतात, हे सगळं आपण फक्त म्हणजे मी तरी फक्त ऐकलंच होतं, लोकांच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. पण आज प्रत्यक्षात तो दिवस मी अनुभवते. काय पार्सल आहे, काय आहे, काय नाही, हे मी तुम्हाला सगळं डिटेल जे आहे ते पुढच्या 1 महिन्यानंतर सांगेल. कारण मी आधी सगळं यूज करते. जर चांगलं असेल प्रोडक्ट तरच मी तुम्हाला याचा रिव्ह्यू जो आहे तो देणार आहे आणि व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. आणि ह्या गोष्टीचा मला खूप जास्त आनंद आहे की हे जे आहे ना, हे माझ्या गार्डनिंगसाठी मला सगळ्यात पहिलं जे माझं स्पॉन्सरशिप आहे ते गार्डनिंगसाठी मिळालेलं आहे. या गोष्टीसाठी मी अजून जास्त जे आहे एक्सायटेड आहे आणि मला तुम्हाला सगळ्यांना खूप जास्त थँक्यू म्हणायचं आहे की तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे. तुम्ही लोक मला असाच सपोर्ट करत राहा, माझी एवढीच तुमच्या जे आहे रिक्वेस्ट करते मी तुम्हाला. तर मी आधी त्याला 1-1.5 महिना जे काही प्रोडक्ट आहे ते व्यवस्थित यूज करते आणि मग चांगलं असेल तर तुम्हाला मी त्याचंवालं जे आहे व्यवस्थित डिटेलमध्ये एक व्हिडिओ बनवेल, त्यामध्ये तुमच्यासोबत शेअर करेल. तर चला, मी माझ्या कामांना सुरुवात केलेली आहे आणि सकाळी सकाळी इथे मी दूध तापवायला ठेवलेलं आहे, ब्रेकफास्ट बनवायचा आहे. आणि सध्या काय चाललं आहे ना की निवांत असं मस्त आरामात उठायचं, कारण की पियाची स्कूल नाही आहे. तिचं ॲडमिशन घेतलं आहे आम्ही फर्स्टसाठी, पण तिची नवीन स्कूल असल्यामुळे त्यांचं बांधकाम चाललं आहे, त्यामुळे ते फक्त समर कॅम्प वगैरे असं घेणार आहेत. म्हणजे जी तिची स्कूल जी आहे प्रॉपर सुरू जी होणार आहे ती जूनपासून सुरू होणार आहे. त्यामुळे मला जे आहे टिफिन आणि सकाळी उठा हे जरा निवांत आहे ॲटलिस्ट जूनपर्यंत तरी. आणि असं काही जसं शनिवार रविवार असतो ना, माझं तसं आता जे आहे एकदम स्टेबल असं मस्त मॉर्निंगचं रुटीन चाललं आहे. आरामात उठायचं 7-7:30 वाजता, नाहीतर ते 7च्या थोडं आधी उठणं पण ना थोडं अवघड होऊन जातं. असो, तर मी इथे जे आहे ब्रेकफास्टमध्ये आज जे आहे मी खमण बनवते, नॉट खमंग. मी शॉर्ट व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये मला बऱ्याच लोकांनी हे सांगितलं की त्याला खमंग नाही म्हणत, खमण म्हणतात. सो चला, मी शिकलेली आहे. पण काय होतं ना की आपण लहानपणापासून ज्या शब्द आपण ऐकत असतो आणि आपण त्याच गोष्टी ज्या आहे फॉलो करतो आणि ते सुधारण्यासाठी जर म्हणजे कोणी आपल्याला सांगितलंच नाही की याला हे नाही, हे म्हणतात किंवा हे असं नाही असं असतं, तर आपल्याला ते रिअलायझेशन होतच नाही. आणि फायनली बरं झालं मी तो शॉर्ट टाकला, नाही तर मी आयुष्यभर खमंगच म्हणत राहिली असती. तर मी इथे जे आहे खमंगचं बॅटर जे होतं मी तुमच्यासोबत पूर्ण डिटेल व्हिडिओ शेअर केलाच होता की कसं काय प्रीमिक्स मी बनवलेलं आहे. हवं तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिली त्या व्हिडिओची. खूप छान बनतो. आणि इथे बघा मी पियासाठी दूध बनवत आहे. आणि मागच्या वेळेसही मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की तिला बोर्नव्हिटा खूप जास्त आवडतो. पण काय होतं ना, आता बघा प्रत्येक मुलाला जे चॉकलेट दूध आवडत असतं, म्हणजे आपणच त्यांना आवडीने लहानपणापासून याची सवय करतो आणि मग त्या मुलांना इतकं जास्त आवडायला लागतं की ते त्याशिवाय पितच नाही. तसंच पियाचे आहे, तिला खूप जास्त आवडतं. पण मी म्हणजे जेव्हापासून मी तिला हे देते ना, मी तिला कमी देत असते बोर्नव्हिटा. आता बोर्नव्हिटा घ्या की तुम्ही दुसरं कुठलंही घ्या, काय होतं 75 ग्रॅमचं हे पाऊच आहे आणि त्यामध्ये त्यांनी 45 ग्रॅम फक्त साखर टाकली आहे. सो एवढी महाग तर साखर नाही ना की 75 ग्रॅमसाठी आपण 30 रुपये द्यायचे, एवढी महाग तर नाही आहे साखर. तर एक नॉर्मल असं कॅल्क्युलेशन आहे. तर मग मी काय करते, फक्त फ्लेवरसाठी तिला घालते जे आहे बोर्नव्हिटा, आणि बाकीचा मी गूळ घालते, कारण गूळ हा डायजेशनसाठी खूप चांगला आहे. लहान मुलांना तर दिलाच पाहिजे, त्यांचं डायजेशन प्रॉपर होतं. आणि त्यातल्या त्यात आता उन्हाळा चालला आहे त्यामुळे गूळ तर दिलाच पाहिजे उन्हाळ्यासाठी, कारण थंड असतो. सो अशा काही गोष्टी आहेत. थोड्या गोष्टींचं मॅनेजमेंट केलं ना की बरोबर आपले पैसेही वाचतात आणि हेल्थकडेही प्रॉपर लक्ष दिलं जातं. सो चला, मी तिला जे दूध आहे मी तिला देऊन आली होती. आणि इथे माझं खमण जे आहे तुम्ही बघू शकता पूर्ण फुललं येते आणि जे प्लेटच्या बाहेर आलेलं आहे आणि त्याच्या तडक्या वगैरेची मी तयारी करणार आहे. आणि म्हणजे काय होतं ना की मी गावाकडे जेव्हा जाते ना तेव्हाच हे पीठ बनवून आणत असते, मग त्यानंतर इथे आल्यावर बनतच नाही. आणि मग जेव्हा आणते ना स्टॉक थोडा जास्तच घेऊन येते मी, जेणेकरून 2 महिने तरी मला टिकलं पाहिजे मस्त आरामात. आणि आता माहीत नाही, आता हे संपल्यावर परत वाट बघावी लागेल, कारण इथे हे सगळ्या गोष्टी करणं थोडं अवघड होतं की म्हणजे गिरणीवर जा आणि त्यांना प्रॉपर सांगा असं, आणि ते काही ना काही मिस्टेक करतातच इथे. सो मी तिकडूनच आणत असते. आणि बघा पियाचं दूध पिऊन झालेलं आहे, खमण माझं तयार आहे. आता आम्ही मस्त नाश्ता करणार आहोत. आणि व्हिडिओ आज शेवटपर्यंत बघा, खूप काही घरामध्ये चेंजेस होणार आहेत, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. दुपारच्या जेवणाच्या आधी ना थोडा वेळ होता आणि मला ना म्हणजे काही गोष्टी करून घ्यायच्या आहेत हळूहळू, कारण
पूर्ण घर आवरणं किंवा घर डेकोर करणं किंवा त्याला ऑर्गनाईज करून ठेवणं हे एका दिवसाचं काम नसतं. हे पूर्ण दिवसाची प्रोसेस असते आणि ही पूर्ण आपण असेपर्यंत लाईफटाईम असेपर्यंत ही जी रोटेट होतच असते. गोष्टी येतात, खराब होतात आणि परत त्यांना सजवायच्या, ऑर्गनाईज करायच्या. तर पहा, इथे माझ्याकडे 3 असे कार्डबोर्ड पडले होते. तर मी ॲक्च्युली इथेच जवळ मॉल आहे, जसं मी नेहमी सांगते, रिलायन्स फ्रेश म्हणून. तिथे असंच हे एक जे शीट असतं, ॲक्च्युली हे गिफ्ट रॅपिंग पेपर आहे वाटतं हा. तर मी बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये बघितलं होतं की त्याला घ्यायचं आणि मग असं स्टिक करायचं. म्हटलं चला करूयात. नॉर्मल असे बॉक्सेस ठेवण्यापेक्षा त्यांना थोडं व्यवस्थित डेकोर करून ठेवलं तर बरं होईल. आणि मला थोडा चांगला अजून जो पेपर असतो ना वरचा, तर तो जो पेपर मला थोडा चांगला पाहिजे होता. पण म्हटलं चला एक ट्रायल देण्यासाठी जो आहे, जो मला मिळाला, त्यांच्याकडे एकच होता तिथे ऑप्शनमध्ये आणि मी घेऊन घेतला. तर तो रोल मला 15 रुपीजमध्ये मिळालेला होता आणि त्याच्यामध्ये 3 कार्डबोर्ड माझे खूप छान पद्धतीने जे आहे ते असे चिटकवून झालेले आहेत. म्हणजे एक लूक येतो, छान ऑर्गनाईज दिसतात गोष्टी. नॉर्मल तुम्ही कार्डबोर्ड ठेवण्यापेक्षा थोडं एक्स्ट्राचं काहीतरी छान दिसायला लागतं. सो मी अशा पद्धतीने फेविकॉलच्या मदतीने जे आहे इथे त्यांना चिटकवून घेतलेलं आहे चारही बाजूने. मी बऱ्याच गोष्टी अशा कार्डबोर्डमध्ये, कारण पार्सलमध्ये जे असतात ना, हे असे बॉक्सेस येतच असतात. तुम्ही कुठल्याही कंपनीचं तुम्ही काही प्रोडक्ट मागवलं की बऱ्याच वेळा ते अशाच बॉक्समध्ये येत असतं. तर फेकून न देता मी जमा करत असते, एकमेकांमध्ये इंटॅक्ट करायचं, कुठेतरी कोपऱ्यात ठेवायचं. फ्युचरमध्ये कधी ना कधी त्या गोष्टींचा जो यूज असतो तो होतच असतो. आणि बघा, इथे माझे 3 बॉक्सेस होते. तीनही यांना जे आहे छोटे छोटे बॉक्सेस आहेत. तुम्ही यांना तुमच्या मेकअपचे प्रोडक्ट ठेवायला यूज करू शकतात, कपाटात छान ठेवू शकतात आणि किती छान दिसतात. आता कुठल्याही गोष्टी मी याच्यामध्ये छान ऑर्गनाईज करून ठेवू शकते. ही जी गोष्ट होती ना माझी, ही म्हणजे आम्हाला इथे पुण्याला शिफ्ट होऊन आता 4 महिन्यापेक्षा जास्त दिवस झालेत आणि करू म्हणून राहिलेलं आहे. तर बघा, मी इथे हे एकदम बारीक खिळे घेतलेले आहेत. हँग करायचे आहे मला इथे फ्रेम. तर प्रत्येक वेळा काय होतं की आपण खिळे ठोकण्यासाठी विचार करत असतो की आपल्याला ड्रिल मशीन पाहिजे. ॲक्च्युली आमच्याकडे आहे ड्रिल मशीन, पण मला खूप बारीक असे खिळे जिथे होते ठोकून घ्यायचे होते, जेणेकरून मी तिथे कधी फ्युचरमध्ये हा फ्रेम काढलाही तर ते जे खिळे आहेत ते दिसायला नको जास्त, किंवा त्यांचे होल जे आहेत जास्त असे डार्क व्हायला नको. म्हणून तुम्ही जर कधी तुम्हाला फ्युचरमध्ये भिंतींना खिळे ठोकायचे तर खूप बारीकवाले ठोका. चांगल्या गोष्टी अशा गोष्टी ते जे आहेत होल्ड करू शकतात. तर ही एक टीप होती. आणि बघा, हे तुम्ही जर मला मुंबईपासून फॉलो करत असाल ना, तर तेव्हाच्या ह्या फ्रेम आहेत, अशाच मी तिथेही लावल्या होत्या आणि इथेही लावू चाललं होतं. पण माझ्या डोक्यात काहीतरी वेगळी प्लॅनिंग आहे. फर्निचर त्यासाठी इम्पॉर्टंट आहे. म्हटलं जाऊ द्या, मला होम टूर द्यायचा आहे, तुम्ही सगळे एवढे मला रिक्वेस्ट करताय, तर ही कोरी भिंत दाखवण्यापेक्षा त्यानिमित्ताने माझीही इथे फ्रेम लावून झालेली आहे. आणि येणाऱ्या होम टूरच्या व्हिडिओमध्ये ही तुम्हाला वॉल आता प्लेन न दिसता अशा पद्धतीने दिसणार आहे. आणि लवकरच, म्हणजे आता ह्या वीकमध्येच मी जमलं तर लवकरच होम टूर देते तुम्हाला. आणि त्यामुळेच मी घराची थोडी क्लिनिंगही स्टार्ट केलेली आहे. तर बघा, असा लूक दिसतोय आता. मी मागे एका म्हणजे जवळजवळ 2-2.5 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता. त्यामध्ये मी मिशोवरून एक साडी मागवलेली. 350 रुपयाची असेल ती. व्हाईट कलरची अशी साडी होती आणि तिचं थोडंसं जो कपडा होता, म्हणजे जो पल्लूचा जो भाग असतो पदराचा, तर तो उरलेला होता आणि तो मला तिथेच लावून घ्यायचा होता. पण कामं पेंडिंग असले ना, तर ते पेंडिंगच राहतात आणि आज बरेच कामं पेंडिंगवालेच कंप्लीट होत आहेत बघा. तर मी माझं मशीन काढलं आणि खूप माझ्या उपयोगी येणारं मशीन आहे. म्हणजे मला असं तर महिनाभर कधी पडून असतं, पण जेव्हा निघताना माझे खूप काही कामं करून देत असतं. आणि पियालाही मी मशीनवर काम करताना तिला बघायला खूप आवडतं. तर मला बनवायचं आहे छोटंसं कर्टन. त्यासाठी मी जस्ट त्याच्यामध्ये एक जी दोरी घुसेल ना, असं बस त्याला मी जे आहे काय म्हणतात मला माहीत नाही, फोल्ड करून तसं त्याला शिवून घेतलेलं आहे, जेणेकरून हे जे कर्टन आहे त्यामध्ये दोरी जाऊन मी त्याला वर हँग करू शकते. आणि पियाची इथे कंटिन्यू जी बडबड आहे इथे ती चाललेली आहे आणि ती नसली तर बोरही होईल मला. त्यामुळे मुलं सोबत तर असलीच पाहिजे. कामं जे असतात ना थोडे इझी होऊन जातात त्यांची बडबड ऐकता ऐकता. 350 रुपयामध्ये मी चक्क एवढी मोठी गॅलरी जी आहे माझी बाल्कनी, ती मी ड्राय बाल्कनी आहे ॲक्च्युली, तर ती मी पूर्ण 350 रुपयामध्ये कवर करून टाकलेली आहे. आणि मला भरपूर म्हणजे जे आमचे सोसायटीचे बी आहेत तेही विचारतात की तुम्ही कसं काय हे बाहेरून बनवून आणलं का? त्यांना काय सांगायचं आता की मी घरीच केलं आहे. आणि मग मी हो म्हणते, कारण घरी केलं की डिटेलमध्ये पूर्ण सांगावं लागणार आणि मग ते मी हो म्हणते, हो आम्ही बाहेरून शिवून आणलं आहे. आणि गोष्टी स्किप होतात. जास्त डिटेलमध्ये सांगायला गेलं की आपल्या घरातल्या गोष्टी शेअर व्हायला लागतात आणि मी
त्या गोष्टी जरा स्किप करते की हो बाबा आलं आहे, आम्ही बाहेरून करून आणलं आहे आणि गोष्ट तिथे संपून जाते. तर बघा हे जे होतं वर एक शेल्फ होती अशी, त्यामध्ये मी बऱ्याच गोष्टी ठेवायची आणि त्या डायरेक्ट किचनमधून दिसायच्या आणि व्हिडिओमध्ये करताना मला त्याला थोडं लपवून दाखवावं लागायचं की चांगलं नाही दिसायचं. आता मी बिंदास तुम्हाला दाखवू शकते आणि त्यामागे पाहिजे तेवढा कचरा मी ठेवू शकते. तर माझं ते काम झाल्यानंतर मी आली बेडरूममध्ये. हा बेडरूम मी बऱ्याच वेळा तुम्हाला खूप कमी वेळा दाखवलेला आहे, कारण की इथे पियाच्या पप्पांचं वर्क फ्रॉम होम चाललेलं असतं आणि पियाचे टॉईज वगैरे अशा पद्धतीने जे आहे तिथे ठेवलेले आहेत. पण मी नोटीस केलं आहे जेव्हापासून तिला सुट्ट्या चालू झाल्या आता काही ती टॉईज वगैरे खेळत नाही. म्हटलं आज त्यांना एका बॉक्समध्ये भरावा. आणि ही जी माझी तुम्ही शेल्फ बघता ही अशी, तर ही जी आम्ही खूप म्हणजे मी जेव्हापासून माझं लग्न झालं आता 8 वर्ष होतील तेव्हापासून हे जे मी स्टोरेज रॅक आहे हा मागवला होता आणि तेव्हापासून तो मला साथ देतो आहे. माहिती नाही मी जेवढे घर चेंज केले ना अशी म्हणजे शिफ्टिंगने तेवढे ह्या रॅकनेही घरं बघितलेले आहेत. रेंटेड घर, स्वतःचं घर सगळं ह्या रॅकने बघितलेलं आहे आणि खूप मला साथ दिली. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही चेक करू शकतात. मी भेटलीच मला लिंक तर डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्हाला. यापेक्षा जास्त त्याची हाईट आहे. 2-3 शेल्फ आम्ही शू रॅक म्हणून यूज करतो घराच्या बाहेर. तर अशा पद्धतीने मी त्याला काढून ठेवत आहे. काढून ठेवणे खूप सोपं आहे, छोट्याशा जागेत मावून जातं आणि पाहिजे तिथे आपण कपडे, मुलांचे टॉईज किंवा बाकीच्या गोष्टी ठेवायला यूज करू शकतो. तर अशा पद्धतीने मी हाही स्पेस आज जो आहे रिकामा करून घेतलेला आहे. थोडेसे त्यातले काही हार्ड पार्ट होते जे माझ्याने निघत नव्हते. मी पियाच्या पप्पांची हेल्प घेतली आणि हेल्प घेणं अजिबात चुकीचं नाही आहे. मागून घ्यायची, कधीही स्वतःहून मिळत नाही ती. नेहमी रेडी राहा हेल्प घेण्यासाठी. आपले कामं इझी होतात. काही गरज नाही एकट्याने पूर्ण कामं करण्याची. मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करते हेल्प मागायचीच, मिळते, फक्त मागितली पाहिजे. तर बघा इथे माझे हे काढून झालेलं आहे. टॉईज मी सगळे आता आवरून घेणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये बरेच माझे पेंडिंग कामं जे होते ते कंप्लीट झालेले आहे. तर अपेक्षा करते माझे पेंडिंग कामांसोबतचा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडलेला असेल आणि जर होतं याला लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.